इकडे भाजपच्या वाटेवरती जाणार असल्याचं सांगणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पुन्हा पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी पक्षातच राहणार असल्याचे संकेत दिलेले आहेत। यानंतर आता शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत पाटील आणि एकनाथ खडसे यांच्यामध्ये आरोप प्रत्यारोपांचा कलगीतुरा रंगलेला आहे। खडसेंनी विकासाचं राजकारण न करता कुटुंबाच्या स्वार्थाचं राजकारण केल्याची टीका चंद्रकांत पाटील यांनी केली, तर आमदार चंद्रकांत पाटील यांच्यावरती खोकेबाज आमदार असल्याची टीका करण्यात आलेली आहे। त्यांना काय वाटतं फक्त की मतदारसंघाशी काय व्हायचं ते होऊ द्या, माझ्या कुटुंबाचं भलं झालं पाहिजे। माझ्या सुनबाईला मी आता खासदार केलं, मंत्री झाले आहे, आता मुलगी आमदार झाली पाहिजे म्हणून खरी तडफड आहे, म्हणून ती इथे थांबलेली आहे। जरी ते काहीतरी बिल कोणाच्या नावावर फाडताय तरी त्यांना प्रत्यक्षामध्ये इतर कोणत्या राजकीय पक्षामध्ये गेल्यापेक्षा आता इथे थांबून मुलीला मदत करायची आहे। म्हणजे काय सोयीस्कर पद्धतीमध्ये त्या धूर्तपणे राजकारणाची खेळी खेळून कोणाच्या तरी नावावर बिल फाडायचं आहे। तुमचं जर चित्त ठिकाणावर आहे का, तुम्ही बोलता काय तर त्याच्यामुळे आता सध्या तुम्हाला घरी बसायची वेळ आहे। शांततेत घरी बसा, तब्येत सांभाळा, चांगला मुक्ताईनगरचा विकास होतो तो अतिशय उघड्या डोळ्याने आनंदाने पहा। चंद्रकांत पाटलांना नीतिमत्ता तरी आहे का? नेमकं किती वेळा कोणाचे नवरे बदलवले तू? कुणाला बोलतो तसा? तुझी नियत आहे, तुझी नीतिमत्ता आहे का? ज्या राष्ट्रवादीच्या बळावर तू निवडून आलो त्यांना टांग मारून तू परत म्हणतो की मी उद्धव बाळासाहेब ठाकरेंचा आहे, नंतर म्हणतो मी आता शिंदे साहेबांचा। नेमका आहे कुणाचा? सरड्यासारखे रंग तू बदलतो का मी बदलतो? मी तर अजून कुठल्याच पक्षात गेलेलो नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।